वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पोलीस त्याच्या घरी पोहोचलेत आणि त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे। बघा, पिंपरी चिंचवडमधून ही महत्त्वाची बातमी आहे। पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरातून 2 मोबाईल फोन त्यांनी जप्त केलेत। तर वैष्णवी हगवणे हिची सासू लता आणि करिश्मा हगवणे जी नणंद आहे, या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे होते। तर त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तपास अधिकारी जे आहेत ते या ठिकाणाहून जाताना पाहायला मिळतात। पिशवीमध्ये काही वस्तू ज्या आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला। काय वस्तू आहे पिशवीमध्ये? काय काय जप्त केलं? काही सीडी रॅम आणि काहीतरी सर काय वस्तू आहे यामध्ये? काय जप्त केलं आपण? जप्त काय केलं सर? जप्त काय केले पोलीस? आपण जर पाहिलं तर जप्त काय केले सर? जप्त काय पुणे पोलीस काय जप्त केले सर? या ठिकाणी महत्त्वाचे आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडचे पोलीस या ठिकाणाहून घेऊन चाललेले आहेत। काहीतरी महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या निलेश चव्हाणच्या घरात मिळालेल्या पाहायला मिळतात। सर काय वस्तू सर 1 तास काय वस्तू? मोबाईल सर मोबाईल सर काय वस्तू आहे त्यामध्ये? पिस्टल मिळाली आहे का? निलेश चव्हाणनी सहकार्य केलं का? निलेश चव्हाणनी आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत या ठिकाणाहून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या हाती काय लागलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी काहीतरी गोष्टी ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश चव्हाण 1 तास त्याच्या घरामध्ये होता, त्याच्या घरामध्ये काय वस्तू मिळाल्या हे आता पिंपरी चिंचवड पोलीस त्यांनी जप्त केलेल्या आहेत। पंचनाम्यासाठी झालेला आहे आणि आता पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जातोय। कॅमेरामॅन कटकेसह सागरवर साम टीव्ही पुणे। आपण दृश्य पाहिली ही कर्वेनगर मधील निलेश चव्हाणच्या घरातील दृश्य होती। पिंपरी पोलीस इथे धडकले। 1 तास निलेश चव्हाण सोबत ते होते आणि या घरातून त्यांनी काही वस्तू जप्त केल्यात। त्यामध्ये वैष्णवीची सासू आणि नंदेचा फोन देखील जप्त केल्याची माहिती समोर आली।